पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे। त्यांच्या जागी गडचिरोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे पालघरचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे। राज्यातील 21 भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडून आज जाहीर करण्यात आले आहे। यामध्ये बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिक येथे तर गडचिरोली येथील यतीश देशमुख यांची बदली पालघर येथे करण्यात आली आहे। महाराष्ट्रात जिल्हा पोलिसांची मान उंचावलेले पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे। बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात पालघर जिल्हा पोलीस दलाला महाराष्ट्रात चांगली ओळख मिळाली, तर आता त्यांच्या जागी गडचिरोली येथील अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची पालघर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून वर्णी लागली आहे।